श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झाले असून शहराच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी या पक्षांनी पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरून ही लढत दिली होती। मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्येच रंगली। निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचे 13 उमेदवार तर शिवसेनेचे 9 उमेदवार निवडून आले। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्यामुळे या दोन्ही पक्षांनी साधं खातंही उघडता आलं नाही। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार सुनीता केतमाळीस यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला। सुनीता केतमाळीस यांना 10,699 मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार शुभंगी पोटे यांना 9,662, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्योती खेडकर यांना 1,764, तर महाविकास आघाडीचे उमेदवार गौरी बोस यांना 342 मते मिळाली आहेत। तर या प्रसंगी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे श्रीगोंद्याच्या विकासाचा कौल आहे। ही निवडणूक जातीपातीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे। विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितलं की ज्यांचं या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही ते जिंकण्यासाठी नव्हे तर इतरांना मदत करण्यासाठी उभे होते। आमच्या सर्वेवर अनेकांनी टीका केली होती, मात्र सर्वे किती महत्वाचा असतो हे या निवडणुकीमधून सिद्ध झालं आहे। येत्या काळामध्ये आमचे नगरसेवक केवळ विकासाच्या मुद्द्यावर काम करतील, निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिलं। तर या संपूर्ण विजयाचे श्रेय त्यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांनी सहकार्याने दिले। दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता केतमाळीस यांनी सांगितलं की जसं मी माझं कुटुंब सांभाळते तसं आता श्रीगोंदा शहराची जबाबदारी माझ्यावर आली आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल। ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि सर्व मतदारांचे आभार मानले। मी श्रीगोंदाच्या सर्व नागरिकांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवढा सकारात्मक कल दिलेला आहे। बहुमताबरोबर आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय सुनीताताई केतमाळीस यांच्यावरही विश्वास दाखवलेला आहे। मी आपणामार्फत सर्वांना ही खात्री देतो की येणारा काळ हा श्रीगोंद्यासाठी नक्कीच विकासाचा असेल, कारण आत्ताची निवडणूक हे अनेकांनी वेगवेगळ्या जातीपातीवरती धर्मावरती नेण्याचा प्रयत्न केला, पण श्रीगोंदेकरांनी ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली आहे। याचा उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच या निकालामध्ये पाहायला मिळालं असेल। हे निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आमचे विरोधक हे सगळे एकच होते। दाखवायला जरी ते वेगवेगळे असतील तरी सुद्धा ते एक होते। मताची तुम्ही ज्यावेळेस बेरीज कराल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर येतील। आमचे मतं कशी कमी होते, आमच्या अनेक उमेदवारांचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून काही लोकांना उभं केलं गेलं होतं आणि तसं पाहिलं तर आमचे जवळजवळ 3 जागा ह्या अवघ्या काही मतांनी गेलेल्या आहेत आणि ज्या टोटल 9 जागा त्या गेल्यात। जर नक्कीच एकाच एक लढत झाली असती तर आमचे 22चे 22 नगरसेवक आणि 23वे नगराध्यक्ष सुद्धा आले असते याची मला खात्री वाटते। हे मुळात म्हणजे हे खाते उघडण्यासाठी उभेच नव्हते, हे समोरच्या उमेदवाराला मदत करायला उभे होते। हे सर्व प्रक्रियेतनं सिद्ध होतं। हे आधी आमच्यावरती वल्गना केले गेले होते की आमची बी टीम आहे, पण निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की समोरच्यांची बी टीम होती आणि हे ज्यावेळेस जनतेच्या लक्षात आलं त्यावेळेस समोरच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी जनतेने त्याचा सुपडा साफ केलेला आहे। आम्ही नाही, जनतेने केलेला आहे। त्यामुळे नक्कीच जनतेचे विशेष आभार मानेल। त्यामुळे मी आपल्या मार्फत एक खात्री देतो की उत्तम असं अनुशासन आणि उत्तम असं शासन हे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष देतील याची मी आपणामार्फत खात्री देतो। प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते। जो काही निर्णय महायुतीचा निर्णय हे आमचे जे काही वरिष्ठ आहेत हे घेतील, पण मला खात्री आहे की मी त्यांना आधीही सांगितलं होतं की श्रीगोंद्यामध्ये आमचे विरोधक हे महायुतीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आलेले आहेत, त्यामुळे ते कधीही महायुतीचे घटक नव्हते आणि होऊ शकत नाहीत। त्यामुळे आपण ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढावी अशी विनंती मी पालिकेला केली होती आणि नक्कीच उद्याच्या जे काही हे असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांशी आणि वरिष्ठांशी बोलून तो पण निर्णय लवकर जाहीर करू। याचं नक्कीच आम्ही आकलन करू। आमच्या दिग्गजांना हरवण्यासाठीच हे उमेदवारीची जी रचना केली गेली होती। तुम्ही पहा ज्या ठिकाणी आमचे प्रबळ दावेदार होते नगरसेवक पदाचे अशाच ठिकाणी त्यांनी समोरनं सुद्धा प्रबळ दावे करता येण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर समोरच्यांच्या मतांची बेरीज केली तर आमचे सर्व जे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची त्यांनी व्यूहरचना आखली होती। खरं तर त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचं होतं या पालिकेतनं, पण जनता आमच्याबरोबर राहिली त्यामुळे आम्हाला बहुमतही मिळालं आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचे निवडून आलेले। सर्वेवरती सगळी सीटं दिली होती आणि सर्वेनुसार तसं पाहिलं तर सुरुवातीला आमची परिस्थिती ही थोडीशी अडचणीची होती,
पण जे काही आम्ही समीकरणं असतील, मग तो जिओ पॉलिटिकल जो काही अनालिसिस असेल हा करण्याबरोबर हे नुसतं जे परिसराचं राजकारण न करता जे काही सोशल राजकारण आहे ज्याला का सोशल पॉलिटिकल बेरीज असतात या सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. नक्कीच मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला साथ दिली, कारण मला जी काही विधानसभेला पडलेली मतं होती आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मतं होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच ही जी काही आम्ही गणितं आखली होती याला काही प्रमाणात यश आलेलं आहे. ही सर्वेची किल्ली असती तर हा निकाल पाहायला मिळाला नसता. म्हणजे सर्वसाधारण जागेवरती एक महिला नगराध्यक्ष होती आणि ती ओबीसी महिला नगराध्यक्ष होती. याच्यावरनं आपण सर्वे किती महत्वाचा आहे हे नक्कीच याचं उत्तर विरोधकांना मिळालं असेल आणि अजूनही त्यांना शंका वाटत असेल तर त्यांनी सुद्धा सर्वे केला असता तर त्यांना चांगलं यश मिळालं असतं. आणि नक्कीच मतदारांनी जो काही कल दाखवलेला आहे हा कल अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आता सध्या 14 नगरसेवक या महिला झालेल्या आहेत. दुर्दैवाने आमच्या 3 महिलांना जायची संधी मिळाली नव्हती, पण नक्कीच यांच्या माध्यमातून ज्या महिला गेलेल्या आहेत त्या नक्कीच याची उणीव बसून देणार नाही याची मला खात्री वाटते. आणि आमचा अजेंडा स्पष्ट आहे. आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवलेली आहे. आम्ही विरोधकांवर टीका केली नव्हती, विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे भविष्यात सुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या विकासाच्याच मुद्द्यावर काम करतील आणि विकासाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच जी काही मदत उपलब्ध करायची आहे ती करून द्यायचा प्रयत्न करू. आणि मी कार्यकर्त्यांच्या म्हणण्यापेक्षा आमच्या सहयोगीचे जे सर्वांचे म्हणजे माझे सहकारी मुळात म्हणजे काय होतं कार्यकर्त्यांपेक्षाही आमचे सहकारी आहेत. म्हणजे शहराच्या बाहेरनं सुद्धा अनेक आमचे सहकारी हे शहरात आले आणि त्यांनी वेळ दिला आणि वेळ दिल्यामुळेच नक्की त्यामुळेच आम्ही खरं तर हा विजय प्राप्त करू शकलो होतो. आणि हा सगळ्या विजयाचं श्रेय हे नक्कीच जनतेबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना जातं, कारण प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतली होती. प्रत्येक उमेदवार हा मन लावून करत होता आणि पक्ष म्हणून पक्ष नेतृत्वाने जी काही आम्हाला विश्वास आणि जी काही मदत केली ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि भविष्यात सुद्धा नेतृत्वाची आम्हाला मदत लागणार आहे आणि ती मदतीसाठी आम्ही त्यांचे पाठपुरावा करू ही जनतेला मी आपणामार्फत ग्वाही देतो. सर्व विश्वास दाखवला या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार होते. सर्वांचे मी आभार मानते. माझे प्रमुख 3 तत्वे असतील प्रामाणिकता, पारदर्शकता व लोकसेवा हेच माझे प्रमुख 3 तत्वे असतील. श्रीगोंदा शहराचा विकास हेच माझे ध्येय असेल. सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरातील विकास कामे दादांच्या माध्यमातून मी पूर्ण करीन आणि एवढीच खंत वाटते की माझे पती स्वर्गीय संतोषजी खेतमाईस हा आनंद आज पाहिलं जर असते तर खूप आनंद झाला असता. आज 5 वर्ष मी माझं कुटुंब सांभाळते तसं आज श्रीगोंदा शहर हे कुटुंब समजून मी शहराचा विकास करते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.